नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 तारखेला कोरेगाव या ठिकाणी एक मैदान पार पडणार आहे. खरं हे मैदान अतिशय महत्त्वाचं आणि तेवढंच नावाजलेलं आहे, कारण ते मैदान आहे हिंद केसरी मैदान. तर मित्रांनो, याआधी देखील आपण बैलगाडा शर्यतीविषयी अनेक व्हिडिओ टाकले आणि बैलगाडा संदर्भात जे काही निर्णय होतात त्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवत असतो. अलीकडेच असा एक निर्णय घेण्यात आला होता की ज्या प्रकारे एखाद्या खेळामध्ये एखादा खेळाडू हा काहीतरी इंजेक्शन घेऊन त्याच्यातली ताकद वाढवत असतो, तशाच प्रकारचा काही प्रकार हा बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील दिसून आलेला होता. आणि त्यामुळेच बैलगाडा संघटनेने डोपिंग टेस्ट नावाची एक टेस्ट असते, ज्यामुळे कोणत्याही बैलगाडा मालकाने जर आपल्या बैलाला असलं काही इंजेक्शन वगैरे दिलेलं असेल तर ते माहिती पडतं. मात्र या डोपिंग टेस्टची पाहिजे तेवढ्या प्रमाणात चर्चा झाली नाही किंवा त्याला समर्थन बैलगाडा मालकाने दिलेलं नाही. आणि त्या संदर्भात बैलगाडा संघटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये ते सांगत आहेत की बैलगाडा शर्यतीमध्ये अतिशय कमी प्रतिसाद या डोपिंग टेस्टला मिळाला. त्याचबरोबर आयोजकांकडूनही योग्य प्रकारे नियोजन होत नसल्यामुळे त्यामुळे डोपिंग टेस्ट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो आहे. आणि त्यामुळेच काही मैदान सोडता बऱ्याचशा मैदानामध्ये डोपिंग टेस्ट होऊ शकले नाही. आणि काही ठिकाणी जर डॉक्टर बैलांचं टेस्ट घेण्यासाठी ब्लड सॅम्पल घेण्यासाठी जर त्या ठिकाणी गेले तर त्यांना विरोध होतो किंवा त्यांच्या अंगावरती बैल सोडले जातात. अशा प्रकारचा देखील प्रकार हा पाहायला मिळाला. त्यामुळे आता कोरेगावच्या मैदानामध्ये डोपिंग टेस्ट होणार की नाही आता इथे कळेलच. मात्र डोपिंग टेस्ट व्हायला हवी का याविषयी आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.